सो हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवत आहोत दह्याची चटणी. वडापाव आणि समोशासोबत खातात ती चटणी एक वेगळ्या पद्धतीची. नक्की बनवून बघा तुम्ही पण, खूप छान होते. तर त्यासाठी मी 1 वाटी दही घेतला आहे, थोडीशी साखर, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे. तर याला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याला आता टाकून घ्यायला तर कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, साखरही टाकायची याच्यात, आपल्याला लगेच वाटून घ्यायची बारीक ती पण. आणि सोबतच टाकूया चवीनुसार मीठ घेतलेलं मी ते पण टाकते. आता हे पहिलं आपण मिक्सरला चांगलं व्यवस्थित बारीक करून घेऊया. हे पहा, मी असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता याच्यात दही टाकून आपण एकत्र हे पुन्हा वाटून घेऊया. खूप छान होते, खूप छान टेस्ट येते. हे बघा किती छान दिसते. याला तुम्ही वडापाव, समोसा, कोणतेही स्ट्रीट फूड असेल त्यासोबत खाऊ शकता. खूप छान होते, खूप भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मलाही कळवा कशी झाली आहे. सो भेटूयात अशाच नव्या रेसिपीमध्ये. सो बाय.